स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर. आज दिनांक आहे 25 मे. आज आपण 25, 26 आणि 27 मेचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वप्रथम हवामान प्रणाल्या कोणत्या सक्रिय आहेत, तर इकडे पंजाबच्या आसपास एक चक्राकार हवेची स्थिती, तसेच याच भागातून उत्तर प्रदेश करत अशीच बिहारपर्यंत एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. एक इकडे कमी दाबाचा पट्टा छत्तीसगडच्या आसपास सक्रिय आहे आणि इकडे केरळपासून तमिळनाडूपर्यंत एक ट्रफ लाईन सध्या सक्रिय झालेली आहे. सर्वप्रथम आपण आजचा 25 मेचा तालुका वाईज हवामान अंदाज पाहूया. आज कोणत्या तालुक्यातून पावसाची शक्यता राहील, तर आज इकडे बारामती, इंदापूर या तालुक्यात तुरळक ठिकाणी, तसेच इकडे मेढा, याच्यानंतर इकडे दहिवडी, मान, पंढरपूर, सांगोले, सोलापूरचे पश्चिम भाग, तसेच अक्कलकोटच्या आसपास या तालुक्यातून आज तुरळक ठिकाणी, सार्वत्रिक नाही पण तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. तसेच इकडे अहिल्यानगर जिल्ह्यात श्रीगोंदा, शिरूर, कर्जत, जामखेड, तसेच वाशी, कळंब, भूम, तसेच इकडे परंदा, याच्यानंतर इकडे रेणापूर, चकोर, शिरूर हा जो पट्टा आहे, लातूर या तालुक्यातून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. हे जे तालुके सांगितलेत, सार्वत्रिक पाऊस नसेल, थोड्याफार क्षेत्रासाठी होईल. यानंतर जर आजचा जिल्हा वाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला, तर मगाशी सांगितल्याप्रमाणे पुण्याचे पूर्व भाग, सातारा पूर्व भाग, सोलापूर, धाराशिव, अहिल्यानगरचे दक्षिण भाग, बीडचे काही भाग असतील, लातूरचे काही भाग असतील, या भागातून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. तसेच इकडे अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर स्थानिक ढगनिर्मिती झाली तर एका दुसऱ्या ठिकाणी पावसाचा अंदाज राहील. या भागात सुद्धा सार्वत्रिक पाऊस नसेल. त्यानंतर स्थानिक ढगांकडे लक्ष असू दे. इकडे छत्रपती संभाजीनगर असेल, जालना, परभणीचे काही भाग, या भागात स्थानिक ढगनिर्मिती झाली. नाशिकचे पूर्व भाग स्थानिक ढगनिर्मिती झाली तर एका दुसऱ्या ठिकाणी होऊ शकतो. विशेष पावसाची शक्यता नाहीये. तसेच ढगाळलेलं हवामान पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ढगाळलेलं हवामान राहील. पावसाची शक्यता कमी आहे, तरी सुद्धा एका दुसऱ्या ठिकाणी ढगांची निर्मिती वाढली तर थोडेफार हलके थेंब पडण्याचा अंदाज राहील. उर्वरित राहिलेले जे भाग आहेत, या भागातून पावसाची शक्यता आजसाठी दिसत नाही. उद्या 26 मेला काय परिस्थिती राहील, तर उद्या सुद्धा इकडे धाराशिव, लातूर, अहिल्यानगर दक्षिण भाग, पुणे पूर्व, सातारचे पूर्व, सांगली जिल्ह्याचा पूर्व भाग, सोलापूर जिल्हा या भागातून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील. इकडे बीड, धाराशिवचे काही भाग, या भागात सुद्धा तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता राहील. सार्वत्रिक पाऊस नसेल. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड स्थानिक ढग निर्माण झाले तर एका दुसऱ्या ठिकाणी होऊ शकतो. पालघर पासून सिंधुदुर्ग पर्यंत अंशतः ढगाळलेलं हवामान राहील. पावसाची शक्यता कमीच आहे. तसेच विदर्भात सुद्धा अंशतः ढगाळलेलं हवामान उद्यासाठी सक्रिय राहील. राहिलेल्या जिल्ह्यातून पावसाची शक्यता उद्यासाठी 26 मे साठी नाहीये. त्यानंतर परवा 27 मेला थोडीफार पावसाची जी व्याप्ती आहे ती वाढण्याचा अंदाज आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर थोड्या थोड्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज, पण सार्वत्रिक पाऊस 27 मेला सुद्धा नसेल. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, नाशिक पूर्व भाग, अहिल्यानगर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, जालना या भागात सुद्धा स्थानिक ढगनिर्मिती झाली तर, आणि विदर्भात गोंदिया, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या भागात सुद्धा स्थानिक ढग निर्माण झाले तर एका दुसऱ्या ठिकाणी पाऊस होऊ शकतो. सार्वत्रिक पाऊस नसेल. राहिलेले जे जिल्हे आहेत पावसाची शक्यता या भागातून नाही, आणि ज्या जिल्ह्यात पाऊस सांगितलाय त्या भागात सुद्धा सार्वत्रिक पाऊस नसेल. तुरळक ठिकाणी थोड्या क्षेत्रासाठीच होऊ शकतो. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. धन्यवाद.